मलाच पाणी पाहिजे, तरुणला नाही. माझ्या घरी पाणी नाही. बोललो जाऊ आता पाणी घेऊन येऊ. बघा तरुणने फालुदा पार्टी दिली आहे. तरुणने दिली आहे का? ओह माय गॉड. तरुण मेरे को दोनों भी पसंद, दोनों भी खाओ क्या? निकाला मैंने, ब्लॉग निकाल रहे ना. असं तर काम असतंच, पण कसं आहे तेव्हा पण भरपूर काम असतं, म्हणून मला जास्त कंटाळा आला आहे. घ्यायला काय माहिती हो, याचं काय आयुष्य चांगलं आहे. शाळा अजून जेव्हा काम धंद्याला लागेल तेव्हा त्याला कळेल. त्याला आता प्रत्येक गोष्टीची मस्ती वाटते. त्याला असं ज्यावेळेला कमवायची वेळ येईल ना तेव्हा बोलेल अरे हा बरोबर मामा. ती वेळ बघू शकता. आलो घरी पाणी घेऊन. हे बघा आणलाय. ओके. आणि काय झालं, आम्ही झोपून राहिलो म्हणून काय पाणी भेटलं नाही आम्हाला. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. धडपडे सर्वांना नवनव आदेश. अवधचिंद्र श्री गुरुदेव दत्त. तर मला आलेलं आहे कंटाळा, म्हणून मी असं आडवा पडलोय. अच्छा ठीक है, समझ गया. की कसं शनिवार रविवार जाम, शनिवार रविवार खूपच काम असतं मला. असं तर काम असतंच, पण कसं आहे तेव्हा पण भरपूर काम असतं, म्हणून मला जास्त कंटाळा आला आहे. घ्यायला काय माहिती हो, याचं काय आयुष्य चांगलं आहे. शाळा अजून जेव्हा काम धंद्याला लागेल तेव्हा त्याला कळेल. त्याला आता प्रत्येक गोष्टीची मस्ती वाटते. त्याला असं ज्यावेळेला कमवायची वेळ येईल ना तेव्हा बोलेल अरे हा बरोबर मामा. ये बड़ी अच्छी बात कही आप. ती वेळ होती तर जाऊ द्या, घ्या देवाच्या पायावे पडून तुम्ही. बघा इकडे इकडे म्हटलं आता टाइमपास करतोय. काय ग मागे बघा, ते लोक मोबाईलमध्ये, मी पण मोबाईलमध्ये. मी एवढंच फरक आहे, मी ब्लॉग चालू केलाय, ते लोक रील बघतायत. ह्याचं ऐकू नका, हा पक्का खोटा आहे. तुम्हाला तर माहितीच आहे. नाही जेरीला अजून नाही दाखवायचा बाळा. जेव्हा तो मोठा होईल एकदम तेव्हा दाखवायचा. तो आहे तिकडे बसलाय, म्हणून बरेच लोक विचार करतात जेरीला आपण दाखवत नाही, पण लगेच नाहीच दाखवायचं. लय नजर लागते त्याला, म्हणून नाहीच दाखवायचं लगेच. सध्यापुरती तर नाहीच दाखवायचं. जेव्हा पूर्ण मोठा होईल तेव्हा. काय बोलते बोल आता. शूटिंग वगैरे काढलेली आहे मी. जेव्हा तो मोठा आला ना, जसे ते जेवढे म्हणजे थोडे थोडे ब्लॉग काढलेले आहेत ना, तर ते तुम्हाला मी ब्लॉग मध्ये टाकेल तेव्हा दाखवेल. आता सध्यापुरती तर कसं अजून लहान येतो, म्हणून नाही दाखवत याला. मोठा होते झाला मग दाखवतो. बात तो सही है. दौड़ा. आता मला लागली खरं तर भूक, पण म्हटलं जाऊ दे आता ब्लॉग चालू केलाय थोडा वेळ. आणि दुपार झाली आणि ऊन एवढं भयानक आहे ना, काय सांगू तुम्हाला. बघा बाहेर किती ऊन आहे बघा, एवढं डेंजर ऊन आहे ना. बाहेर दारात उभं राहायचं मन नाही होते माझं. दारात बसायला गेलो तरी अशी वाफ लागते, एवढं भयानक ऊन आहे. म्हटलं बघू आता, ब्लॉग तर चालू केला आहे. आजच्या दिवसात काय होतं काय नाही ते तुम्हाला दिसेलच. त्याला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आलो ब्लॉगमध्ये. तर मी चाललो आहे मस्त जरा. आमच्या घरी पाणी नाही, पण पाणी आणायला चाललं आहे. तर प्यायचं पाणी. तर बघा मेन म्हणजे सुट्टी आहे, आम्ही झोपून राहिलो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आणि पाणीच नाही भेटलं, म्हणून मलाच पाणी पाहिजे, तरुणला नाही. माझ्या घरी पाणी नाही. बोललो जाऊ आता पाणी घेऊन येऊ. मॉर्निंग ब्लॉग काढतो मी. सकाळी सकाळी देवपूजा झाली आणि आता चाललो आहे. कॅन घ्यायला आलो पाण्याचे. हा पाण्याचे कॅन घ्यायला आलो. घरी पाणीच नाही. अच्छा है रे, बिस्लरी भी है इधर.
अरे मेरे को नींद ही नहीं आया, मालूम है क्या रात को। एक तो हाँ तू सोया नहीं, पर मैं गर्मी की वजह से ना मेरे को नींद नहीं आया। तो भी एसी लगा के क्या फ़ायदा हो। चला घेतो पाणी, भेटू थोडा वेळ। चाललोय घरी, घेतला कॅन पाण्याचा, दाखवतो तुम्हाला। हे किधर जा रहा है, घर पे जाने का अपने को? अच्छा इधर से ले रहे हैं। हाँ मेरे को मालूम नहीं बंद किया है। बघा इकडून चाललोय, दाखवतो तुम्हाला पाण्याचा कॅन। थांबा जरा। हाँ रे बंद किया। बघा पाण्याचा कॅन बघा। चला आता घरी भेटू थोड्या वेळात। बघू शकता आलो घरी पाणी घेऊन। हे बघा आणलाय कॅन। काय झालं, आम्ही झोपून राहिलो म्हणून काय पाणी भेटलं नाही आम्हाला प्यायचं वगैरे, म्हणून मी घेऊन आलो। बघा पाण्याचा कॅन घेऊन आलो, काय करणार, पाणीच नाही म्हणून आता भरून घेतोय। तर चला घेतो आता पाणी बिणी भरून। आहे बघा मम्मी पण भरून ठेवते, कसं उद्या पाणी नाही येणार बोलतात। ऐन टायमाला प्रॉब्लेम झाला तर काय करणार, म्हणून। तर चला घेतो पाणी वगैरे भरून, आता प्यायचं आणलंय। तर भेटू आपण थोड्या वेळ। तर मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये, बघू शकता मी अंतरून चाललो अचानक भयानक रात्री फिरायला। बघा काय बोलतो तरुण, हवा घ्यायला चाललंय का? हवेची मजा घ्यायला चाललंय। बघा आम्हाला काही कामं नसतात, आम्ही कधी उठतो कधी कुठे जातो। बघा असेच आम्ही दोघं। तर बघू चाललो तर आहे। बघा ये बहुत दिन के बाद है ना रे इधर, है ना? देखना बहुत दिन के बाद है इधर। बघा बऱ्याच दिवसानंतर या साईडला आलो आम्ही। महीना हुआ क्या रे इधर आए थे? 1-2 महीना हुआ क्या? बघू शकता किती बऱ्याच दिवसानंतर आलो आहे। जल्दी आहे लगता है, आपण लवकर आलो आहे आम्ही, कारण की बघा ना दुकानच बोलतो है। भाजी मार्केट चालू है एकला, देख इधर का भाजी मार्केट चालू है अभी तक। जल्दी आहे ना आपण, हाँ रोज आपण लेट आते, इस टाइम जल्दी आहे। दरवेळेस आम्ही लेट असतो, पण यावेळेस लवकर आलो आहे म्हणून। आणि ते पण आम्हाला अचानक सुचलं, तर चला राऊंड मारून येऊ। आम्ही कुठलीही गोष्ट अचानकच करतो, काय करू, आमची सवयच आहे। चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। परत आलो ब्लॉगमध्ये, बघू शकता बघा बरेच दिवसानंतर या साईडला आलो आहे। मजा घेतोय आम्ही गरमीची। खतरनाक। अरे यार स्नॅप बहुत आता है रे। बघा एकदम भारी, जाम मजा घेतोय, जाम मजा। असा मस्त गरम होत होता म्हणून जरा थंड व्हायला आलो। ये मस्त है रे इधर, अलग लग रहा है तरुण आज, बहुत दिन के बाद है ना। उतरेगा कसे, ये सीवी आलेला आहे तरुण। काम चालू आहे का इधर, काहीतरी काम चालू आहे इकडं। बघा तरुण गाडी हळू झाली। बघा गार्डन बघ मस्त रे। एक ना लहान पोरं खेळत आहे, भारी रे। एक ना नाही जैसे झूल रहे छोटे छोटे बच्चे, लहान पोरं खेळत आहे गार्डन मध्ये। तरुण यार उन लोग को देख के मेरे को भी लग रहा है जाओ क्या झूला झूलने, क्या रे? मेरा भी मन हो रहा है। वो देख ना कितना जोर जोर का झूला झूल रहा है, देख ना भारी रे, मस्त ना, एवढा लांब आहे बघा ते। चला कंटिन्यू रहा। साफ सफाई चालू है, मेरे को लगा कुछ बना रहे वो साफ कर रहे, काहीतरी साफ सफाई चाललंय।
मस्त ना। अब ये पूरा रोड होएगा मेरे को लग रहा है साफ, उधर तक होएगा मेरे ख्याल से। क्या क्या निकल रहा है देखा अभी। तरुणचं गाडीमध्ये पेट्रोल, अरे तरुणच्या एटिंग बटिंग चालू आहे, जाऊ द्या। गाडी वगैरे तरुण पुढे बघा। आईस्क्रीम खायला आलो बघा इथे। काहीच रबड़ी फालूदा। देख तेरे को जो चाहिए उठा, मेरे को क्या खाने से मतलब है, जो भी मिलेगा वो खाने का। घे तू घे, कुठली पाहिजे ती घे। तरुण पार्टी देतोय फालुदाची, है ना तरुण? तरुण पार्टी देतोय ना, तरुण पार्टी देतोय। हे बाबा एवढा विचार का करतोय, दे लवकर कुठली तरी घे ना, लय विचार करतोय। शोध लावतोय का इथून? काय काय इथून विचार करतोय कुठली खायची कुठली खायची। घे ना कुठली तरी घे। बघा एवढे सारे अजून जवळून बघा, किती तरी बघू काय घेतोय। केसर किसके लिए? मैं क्या बोल रहा है, केसर किसके लिए? ट्रक कसं साफ करतोय रोड। रोड साफ करतोय ट्रक। तरुणने फालूदा पार्टी दिली है। तरुणने दिली है का? ओह माय गॉड। तरुण मेरे को दोनों भी पसंद है, दोनों भी खाओ क्या? निकाला मैंने, ब्लॉग निकाल रहे ना। तरुण काढतो व्हिडिओ, तरुणने दिला आज। तरुणने फालूदा पार्टी दिली बघा बघा। तरुणचा पगार झालाय। चलो खाऊन घेतो, भेटू। मित्रांनो आलो परत ब्लॉगमध्ये। मस्त आहे, आम्ही फालुदा खाल्ला, एक नंबर होता तरुण फालुदाला। तरुणने एक नंबर फालुदा घेतलेला। तरुणकडून पार्टी होती, काय त्याचा काय पगार बिगार नाही, असंच त्यांनी सहज म्हणून दिलं। अचानक तोच घेऊन आला। आणि बरेच दिवस आम्ही या साईडला आलो नव्हतो, म्हटलं चला राऊंड पण होईल। आणि इकडे असं वातावरण आहे ना, असं वाटणार नाही का इथे गरमी आहे म्हणून। काय तरुण इथे बघा तर वातावरण मस्त थंडच वाटतं, असं वाटणारच नाही कोणाला की गरमी आहे म्हणून। कोण बोलणारच नाही का या साईडला गरमी आहे म्हणून। तर मस्त इथे सर्व फिरतात वगैरे, राऊंड मारतायत वगैरे, मला तर दिसलंच असेल ब्लॉगमध्ये। वातावरण लय भारी आहे इथं, खाण्याचे वगैरे पदार्थ पण भरपूर आहे इथं। भाज्या पाला पण आहे वगैरे बघा, त्या साईडला आहे। बरेच लोक आहेत इथे, पूर्ण लोक भरलेत बघा। एकच नंबर होता, जाम भारी वाटलं। कारण तुला कसं वाटलं इकडे? कोणी असेल चला कंटिन्यू। मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये, तर आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे। तर तो तुम्ही जाऊन बघा, तर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी पण माझं चॅनल जाऊन सबस्क्राईब करा। आपण भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन, तोपर्यंत बाय बाय।